नमस्कार मित्रांनो, कशात सर्व मजेत ना? मजेतच राहिला. येस येस. आता आला आहे उन्हाळा, गरमीचे दिवस, भरपूर ऊन लागतंय बाहेर. 10लाच चालू होतंय ऊन. आणि हे ऊन आहे ना, आपल्याला काय त्रास देऊ शकतो किंवा याच्यापासून आपल्याला काय त्रास होऊ शकतो? आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं, आपल्याला स्किनचा त्रास होऊ शकतो, डोळ्यांची जळजळ होऊ शकते. परत ह्या उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागतात तसंही होऊ शकतं, म्हणजे लूज मोशन्स लागणं वगैरे अशा गोष्टी होऊ शकतं. अशक्तपणा जाणू शकतं. तर ह्यापासून आपल्याला सुरक्षा करायची तर काय करावं लागेल? तर भरपूर पाणी प्यायचं आहे, भरपूर सॅलड खायचं आहे, छान छान जेवण करायचं आहे, उन्हाच्या वेळी बाहेर नाही जायचं आहे. आणि जरी बाहेर गेलो तर गॉगल्स घालायचे आहेत, कॅप घालायची आहे, लेडीजनी ओढणी घ्यायची, स्कार्फ बांधायचा आहे, स्किन प्रोटेक्शन करायचं आहे, ह्या गोष्टी करायच्या आहेत. येस. आणि सोबतच लहान मुलांची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण का लहान मुलं काय करतात तर बाहेर खेळायला जातात, तर उन्हामध्ये खेळतात, त्यांना त्रास होतो, त्यांना ताप येणं, लूज मोशन्स होणं, पोटदुखी, अशा बऱ्याच गोष्टी होतात. त्यांनाही आपल्यासारख्याच सवयी लागल्या. फ्रीजमधलं थंड पाणी प्यायचं नाहीये, त्यांनीही त्रास होतात. ओके. तर लहान मुलांना पण त्या फ्रीजच्या पाण्यापासून सांभाळून ठेवा. माठातलं पाणी प्या, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही आणि आपलं शरीर चांगलं राहील, आपलं आरोग्य चांगलं राहील. भरपूर पाणी प्या आणि उन्हाळा एन्जॉय करा. येस. थँक्यू.